नमस्कार मित्रांनो. आपण एक सीरीज सुरू केलेली आहे. स्पेशली टार्गेट ठेवतोय आपण एम-पी-एस-सी कंबाईन 2024ला जे येणार. आता त्यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला 20 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ताचे सॉर्ट आउट करणे आहे, सॉल्व्ह करणे आहेच आणि एम-पी-एस-सीची जी तयारी करतात, असं नेहमी माझ्या लक्षात आलं आहे, की त्या विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमत्ता याची खूप अडचण असते. त्यामुळे आपण रोज 10 प्रश्न घेऊन येतो आहेत आणि ते 10 प्रश्न कुठले? तर यापूर्वी परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले जे प्रश्न आहेत पी-वाय-क्यूज मीन्स वेगवेगळ्या एम-पी-एस-सीशी रिलेटेड परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न रोजचे 10 प्रश्नाची एक सीरीज आपण सुरू केलेली आहे. मागच्या YouTube लेक्चरमध्ये मी पहिला सेट टाकलेला होता आणि यामध्ये पुन्हा मिशन आपल्याला आहे. मिशन कुठलं आहे? एम-पी-एस-सी कंबाईन 2024 आणि पी-वाय-क्यूज सेट नंबर 2. मागच्या लेक्चरमध्ये सेट नंबर 1 टाकला होता. आता या सेट नंबर 2 मध्ये पण पुन्हा 10 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत, जे यापूर्वी परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत. आणि त्याला कशा पद्धतीने डील केलं जातं, इन्स्टंटली सॉल्व्ह केलं जातं, त्याला सुद्धा बघणे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला एम-पी-एस-सीमध्ये कंबाईन असो किंवा क्लरिकल असो किंवा ग्रुप बी असो, ग्रुप सी असो, ग्रुप डी असो, या परीक्षांमध्ये जे गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला विचारण्यात येतं, ते अगदी साधं आणि सोपं असतं. सोपं म्हणजे तुम्हाला सहज करता येतं या पद्धतीचं असतं. पण ते तुम्हाला अटेम्प्ट करता आले पाहिजे. खूप विद्यार्थी असेही मला बघण्यात आलेले आहेत, की जे परीक्षेला जातात आणि गणित आणि बुद्धिमत्ताचा एकही प्रश्न अटेम्प्ट करत नाही. इनफॅक्ट बघत सुद्धा नाही त्या प्रश्नांना. फक्त जी-के, जी-एस वगैरे याचं जे नॉलेज असतं त्यानुसार ते जितके येतात तितके सॉल्व्ह करतात. पण आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ताचे पण 20 गुण, 20च्या 20ही गुण घेऊन यायचे आहेत. तर त्यामुळे आपण रोज 10 प्रश्न यापूर्वी आलेल्या परीक्षांमध्ये एम-पी-एस-सीशी रिलेटेड परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आपण बघणार आहेत, जेणेकरून समोर कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पडू शकतात किंवा विचारण्यात येऊ शकतात त्याचा अंदाज तुम्हाला येईल. राईट. चला सुरू करूया मग. मिशन आहे आपला एमपीएससी कंबाईन 2024 पी-वाय-क्यूज सेट नंबर 2. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 बघू. चला क्वेश्चन नंबर 1 हा प्रश्न विक्री कर निरीक्षक निरीक्षक पूर्व परीक्षा 2011ला आलेला आहे. 2011ला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये काय विचारतंय बघा. क्वेश्चन नंबर 1 क्रमाने येणाऱ्या दोन धन विषम संख्या, बरं का, धन विषम संख्यांचा गुणाकार 255 आहे. 255 हा त्यांचा गुणाकार आहे. क्रमवार विषम संख्यांचा, क्रमवार दोन विषम संख्यांचा गुणाकार 255 आहे असं बोलताय. तर त्या संख्या कोणत्या? त्या संख्या काढायच्या आहेत. परीक्षा विक्री कर निरीक्षक पूर्व परीक्षा 2011ला आलेला प्रश्न. आता सहज दोन क्रमवार विषम संख्या तुम्हाला समजतात. फक्त ऑप्शन मध्ये बघा दोन क्रमवार विषम संख्या कुठे मिळतात. या बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतात दोन क्रमवार विषम संख्या 15 आणि 15च्या नंतर येतो 17. दोन क्रमवार विषम संख्या झाल्या आहेत ना. म्हणजे ऑप्शन नंबर 1 तर असंच दिसतं बरं का. इन्स्टंट उत्तर दिसतं एका सेकंदात जर माहिती असेल तर. यामध्ये ही जी 16 आहे ही विषम संख्या नाही आहे आणि हा 17 आहे. 16 ही विषम संख्या नाही म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड उत्तर होणार नाही. इथे पण 16 दिसतोय, ही विषम संख्या नाही आहे, ही सुद्धा उत्तर होणार नाही. 18 दिसतोय, ही सुद्धा विषम संख्या नाही आहे, हे सुद्धा आन्सर होणार नाही. राईट. तर ऑप्शन नंबर 1 तुमचं उत्तर होतं. पण हे जे तीन ऑप्शन दिले आहेत यामध्ये समसंख्या दिलेली होती. जर यामध्ये पण विषम संख्या दिलेल्या असत्या तर उत्तर कसं काढायचं, तर त्याचा पण एक इन्स्टंट फॉर्म सांगतोय. इन्स्टंट फॉर्म की सर्वात आधी या 255च्या आधी येणारा एखादा वर्ग फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला. वर्ग जो परफेक्ट स्क्वेअर असायला पाहिजे. तर 255च्या आधी येणारा वर्ग तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तर 255च्या आधी कोणता वर्ग येतो? कोणता? तर 225 हा वर्ग येतो. 225 हा वर्ग येतो आणि हा कुणाचा वर्ग आहे? हा वर्ग आहे 15चा. हा कोणाचा वर्ग आहे? हा वर्ग आहे 15चा. 15चा. आणि 15चा जर वर्ग असेल तर सर्वात पहिली संख्या तुमची 15 असायला पाहिजे. सर्वात पहिली विषम संख्या कोणती असायला पाहिजे? 15. आणि तो बोलतोय क्रमवार विषम संख्या दोन क्रमाने येणाऱ्या म्हणजे क्रमवार. तर 15च्या नंतर येणारी विषम संख्या कोणती? तर 15च्या नंतर येणारी विषम संख्या 17 आहे. तर तुमचं उत्तर 15 आणि 17 म्हणजे या दोन संख्या असायला पाहिजे. 15 आणि 17 चे ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतात. चला तर यांचा गुणाकार करून बघा. तर गुणाकार जर करून बघाल तर 15 साठी 105 म्हणजे 10 शिल्लक, 15 एक 15 आणि 10 25. बघा तर 255 गुणाकार मिळतो तुम्हाला. राईट. सिम्पलेस्ट वे सांगतोय. क्रमाने येणारा जर असेल तर 255च्या आधी येणारा वर्ग बघायचा आहे. तो मिळतोय तुम्हाला 225 आणि 225 कुणाचा वर्ग आहे? तर तो आहे 15चा. म्हणजे त्या दोन संख्यांपैकी पहिली संख्या 15 असायला पाहिजे, लहान संख्या. तर मोठी संख्या त्याच्या नंतरची संख्या 15 नंतर क्रमाने येणारी विषम संख्या 17. तर हे उत्तर तुमचं होईल ऑप्शन नंबर 1.
राईट. अगदी साधे आणि सोपे प्रश्न असतात, फक्त तुम्हाला माहिती असायला पाहिजे की त्याला डील कसं केलं जातं. चला क्वेश्चन नंबर 1 च्या नंतर क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 हा सुद्धा विक्री कर निरीक्षक पूर्व परीक्षा 2011 ला आलेला प्रश्न आहे. याला पण बघूया कशा पद्धतीने सॉल्व्ह केल्या जातो. क्वेश्चन नंबर 2 बघा. एक माणूस एक काम 6 दिवसात पूर्ण करतो. त्याचा मुलगा तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो. टाइम अँड वर्कचा प्रश्न आहे. अगदी साधे आणि सोपे प्रश्न असतात टाइम अँड वर्कचे, माहिती असतील तर. जर त्या दोघांनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम करण्यास किती दिवस लागतील असा प्रश्न विचारलाय. किती दिवस लागतील? सिम्पली आहे. दोन व्यक्ती आहेत, दोघांची तुम्हाला स्पीड दिली आहे. एक 6 दिवसात करतो, एक 18 दिवसात. तर काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील? तर जी स्पीड दिलेली आहे, एक दिली आहे 6 दिवस, दुसरी दिली आहे 18 दिवस. या दोघांच्या गुणाकाराला त्यांच्या स्पीडच्या बेरजेने भाग द्या, म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार होतं. राईट. आपण ऍपच्या लेक्चर्स मध्ये टाइम अँड वर्कला अगदी डिटेल आणि डीप मध्ये विथ शॉर्टकट शिकलेलो आहे. त्याचा वापर करता आला पाहिजे. तर हा एक शॉर्टकट आहे. यांच्या गुणाकाराला यांच्या बेरजेने भाग द्या. एक करतोय 6 दिवसात, दुसरा करतोय 18 दिवसात. दोघी एकत्र काम करत असतील तर दोघांच्या गुणाकाराला दोघांच्या बेरजेने भाग द्या, प्रश्नाचे उत्तर तयार होतं. चला जर भाग दिला तर 6 गुणिला 18, 18 सगळं होतात 108. आणि या दोघांची बेरीज करा, 18 अधिक 6 24. राईट. भाग तुम्हाला देता आले पाहिजे. तर जर भाग दिला तर कशा कशाने जातो बघा. 6 6 ने भाग जातोय, शिवाय 6 6 ने शिवाय पुन्हा 12 12 ने पण भाग जातोय. 12 ने इथे भाग दिला तर 12 9 108. 12 ने याला भाग दिला तर 12 दुने 24. 9 ला 2 ने भाग द्या, 9 ला 2 ने भाग दिला तर 4.5. म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 4.5. म्हणजे किती दिवस लागायला पाहिजे त्यांना एकत्र जर काम करतील तर 4.5 दिवस लागायला पाहिजे. ऑप्शन मध्ये बघायचंय 4.5 दिवस बघा, ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतंय 4.5 दिवस हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. राईट. विक्री कर निरीक्षक 2011 ला पूर्व परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता. आणि आपल्याला तेच प्रश्न घ्यायचे आहेत जे यापूर्वी एमपीएससी ने परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. चला क्वेश्चन नंबर 3 ला या. आता अशा टाईपचे प्रश्न याला अनालिटिकल टाईपचे क्वेश्चन्स म्हणतात गणिताचे. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला खूप दिसतील बरं का. म्हणजे विश्लेषणात्मक क्वेश्चन्स अनालिटिकल टाईप. की क्वेश्चन नंबर 3. तड्यात एक स्तंभ आहे, एक तड आहे, त्याच्यामध्ये एक स्तंभ आहे. निम्मा स्तंभ तड्यातील चिखलात रुतलेला आहे. समजा हे एक तड असेल, हे एक तड असेल, राईट. आणि यामध्ये यामध्ये तळ्याच्या वर इकडे पाणी असेल, इकडे चिखल असेल, चिखल. यामध्ये बोलताय की तळ्यात एक स्तंभ आहे, याच्यामध्ये एक स्तंभ ठेवलेला आहे. स्तंभ म्हणजे एक खांब ठेवलेला आहे, एक खांब ठेवलेला आहे. निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतलेला आहे. लक्षात घ्या, निम्मा निम्मा म्हणजे अर्धे. त्या चिखलात म्हणजे हा जर चिखल असेल तर याच्यामध्ये हा अर्धा स्तंभ इथे रुतलेला आहे, मीन्स बुडालेला आहे. त्याच्यावर 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे. हे पाणी असेल बरं का. त्याच्यापैकी हा 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे. आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर, पाण्याच्या बाहेर मीन्स इतका. हा जो आहे 7 युनिट दिलेला आहे, हा 7 एकक भाग पाण्याच्या बाहेर आहे. आणि प्रश्न विचारलाय तर स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा पर्याय निवडा. एकूण उंची. तर हा इथपासून हा खाली बुडतपर्यंत, शेवटपर्यंत, खालच्या तळापर्यंत असलेल्याची लांबी तुम्हाला काढायची. राईट. हा प्रश्न आलेला आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2019 ला, 2019 ला. की समजा हा जो कंप्लीट स्तंभ आहे, हा कंप्लीट, याची जर लांबी मी एक्स एक्स समजतो, स्तंभाची लांबी जर मी एक्स समजतो, कंप्लीट कंप्लीट स्तंभाची लांबी किती घेतली आहे मी एक्स. त्यापैकी अर्धा तर चिखलात रुतलेला आहे. तर चिखलात रुतलेला अर्धा आहे. अर्धा म्हणजे या एक्सचा अर्धा. आणि त्याशिवाय पाण्यात असलेला 1/3 आहे बोलतोय बरं का. किती बोलतोय? पाण्यात असलेला 1/3. पाण्यात असलेला 1/3. पाण्यामध्ये असलेला आहे 1/3 म्हणजे x/3. राईट. टोटल हा जो स्तंभ आहे त्यापैकी इतका अर्धा आणि इतका 1/3 हा जर मी मायनस केला, वजा केला, तर मला इतक्या स्तंभाची लांबी मिळेल. राईट. आणि जी एक्स फॉर्म मध्ये असेल. तर या टोटल स्तंभाच्या लांबीमधून म्हणजे एक्स मधून मी काय करतोय, या दोघांना आपण मायनस करतोय. x/2 मायनस x/3. म्हणजे शिल्लक असलेला जो असेल तो 7 युनिटचा असायला पाहिजे. 7 सेंटीमीटर किंवा मीटर किंवा फूट जे काही असेल युनिट, ते इथे एकक दिलेलं आहे. तर बरोबर 7 युनिट असायला पाहिजे.
चला छेद सारखा करूया, 3 दुने होत आहे 6, म्हणजे 6 खाली घेऊया, 6x मायनस 3 दुने 6, तर हा 3x मायनस 2 त्रिक 6, म्हणजे हा 2x बरोबर मिळतो आहे 7. राईट. बघा 6x मधून 3 आणि 2 5x मायनस केले तर राहिला x बरोबर. हा 6 जर इकडे जाईल या 7 सोबत गुणाकार, साइन साठी 42, म्हणजे x ची किंमत मिळतोय तुम्हाला 42. आणि x ची किंमत जर 42 मिळत असेल तर या स्तंभाची लांबी तुम्हाला मिळते आहे 42 युनिट. 42 युनिट. राईट. साधा सहज इक्वेशन आहे, हे लिनियर इक्वेशन तुम्हाला सॉर्ट आउट करता येतात असं कन्सिडरच करतोय, कारण हे सहज तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर या पद्धतीचे कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आलेच पाहिजे. तर त्या स्तंभाची लांबी असायला पाहिजे 42, म्हणजे 42 युनिट. 42 युनिट ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळते आहे या प्रश्नाचे उत्तर. राईट. असे अनालिटिकल क्वेश्चन्स तुम्हाला एमपीएससी स्पेशली या परीक्षांमध्ये भरपूर विचारले जातात. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 3 च्या नंतर क्वेश्चन नंबर 4 ला येऊया. क्वेश्चन नंबर 4, महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2018 ला आलेला प्रश्न आहे. चला काय बोलतोय बघूया. जर पी आणि क्यू यांची सरासरी 20 आहे, बरोबर, दोन व्यक्ती आहेत पी आणि क्यू, सरासरी 20 आहे, तर यांची एकूण जर काढायची असेल तर पी आणि क्यू यांची सरासरी 20 आहे, तर 20 गुणिला 2 या दोघांची, या पी आणि क्यू या दोघांची किंमत तुम्हाला 20 गुणिला 2 मिळतोय 40. राईट ना. एकूण किंमत काढूया. तसंच क्यू आणि वाय यांची सरासरी दिली आहे 25, क्यू आणि वाय, तर क्यू आणि वाय या दोघांची बेरीज 25 दुने किती असायला पाहिजे, तो 50. 25 दुने 50, एकूण किंमत काढू. व पी क्यू आणि वाय यांची सरासरी दिली आहे 23. तर हे तीन व्यक्ती आहेत पी क्यू आणि वाय, यांची टोटल जर काढायची असेल तर 23 गुणिला 3, 23 गुणिला 3 ते मिळतात 69. राईट. बघा पी आणि क्यू मिळाल तुम्हाला 40, क्यू आणि वाय मिळाल तुम्हाला 50, आणि पी क्यू वाय हे तिन्ही मिळून मिळतात तुम्हाला 69. प्रश्न काय विचारलाय, तर पी आणि वाय यांची सरासरी किती असेल, यांची सरासरी काढायची आहे बरं का. पी ची जी किंमत मिळेल आणि वाय ची जी किंमत मिळेल या दोघांच्या बेरजेला 2 ने भाग दिल्यास तुम्हाला सरासरी तयार होईल. चला आधी तर आपण पी काढूया. बघा या पी क्यू वाय मधून क्यू आणि वाय, हा क्यू आणि हा वाय जर मी मायनस केला, क्यू आणि वाय ज्याची किंमत 50 आहे, तर मला पी मिळेल. राईट. चला पी ची किंमत काढतोय. या पी क्यू वाय मधून म्हणजे 69 मधून मी मायनस करतोय क्यू आणि वाय, 50 मायनस करतोय, म्हणजे मला काय मिळेल, या पी ची किंमत मिळेल. 69 मधून 50 गेले, किती राहिले, 19. पी ची किंमत मिळाली. राईट. आता मला वाय ची किंमत काढायची आहे. वाय ची किंमत काढतोय. बघा पी प्लस क्यू प्लस वाय हे आहे तुमच्याकडे 69. यामधून पी क्यू वाय मधून पी आणि क्यू, हा पी आणि क्यू जर मायनस केला तर मला वाय शिल्लक राहील, म्हणजे हा आहे तुमच्याकडे टोटल 40. राईट ना. 69 मधून 40 वजा केले, हा राहिला 29. राईट. आता मला पी पण मिळाला आहे, वाय पण मिळाला आहे, या दोघांची सरासरी काढायची आहे मला. सरासरी म्हणजे पी प्लस वाय यांची जी किंमत असेल त्याला 2 ने भाग देईल. सरासरी हेच बोलते, एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या, म्हणजे 19 प्लस 29 भागीला 2. 19 आणि 29 केले तर आय थिंक हा 48 होत आहे भागीला 2, म्हणजे 24 ही सरासरी यायला पाहिजे. कुणाची, पी आणि वाय यांची सरासरी किती यायला पाहिजे, तर 24. 24 तुम्हाला ऑप्शन मध्ये मिळतं का, तर ऑप्शन नंबर ए मध्ये मिळत आहे. तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे 24, 24. राईट. अशा टाईपचे प्रश्न असतात जे तुम्हाला वारंवार विचारण्यात आलेले आहेत, आणि त्याला सहज या पद्धतीने प्रश्नामध्ये बघूनच तुम्हाला किमती जनरेट करता येतात, आणि त्यानुसार क्वेश्चनचे आन्सर्स काढायला मीन्स वेळ लागत नाही. चला क्वेश्चन नंबर 4 च्या नंतर येऊया क्वेश्चन नंबर 5 ला. बरं, हे सुद्धा लिनियर टाईपचे इक्वेशन्स बरं का, जे तुम्हाला परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात. तर लिनियर टाईपचे इक्वेशन्स बघूया. इथे बघा क्वेश्चन नंबर 5 काय बोलतोय, की हे तुम्हाला एक इक्वेशन दिलंय असेल तर y ची किंमत फाइंड आउट करायची. ब्रॅकेटच्या बाहेर आहे 5, 5 ने या दोघांना पण गुणाकार करावा लागेल. 5 गुणिला 2 म्हणजे 10y, प्लस दिलेलं आहे प्लस 5 गुणिला 3 म्हणजे 15, बरोबर 9 गुणिला 3 या दोघांना पण गुणाकार करून 9 त्रिक झाले 27y,
मायनस 9 गुणिला 21, 21 गुणिला 9 म्हणजे 189, राईट, असा होईल तो, राईट. हा 10y जो आहे या 27y कडे घेऊन जाऊ आणि -189 इकडे घेऊन येऊ. हा आहे 15, हा -189 इकडे आला तर +189 होईल, इक्वल टू हा 27y आहे आणि हा 10y तिकडे गेला तर -10, राईट ना. हे इक्वेशन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतात, तर असंच करूया. चला, 27 मधून 10 गेले, हा किती राहिला आहे 17y. इकडे या दोघांची बेरीज करू, 9 आणि 5 14, एक शिल्लक म्हणजे 204 मिळत आहे. तुम्हाला या y ची किंमत काढायची आहे. या y ची किंमत या 17 ने याला भाग देऊन द्या आणि भाग जर जात असेल पूर्ण तर ऑप्शन मध्ये उत्तर शोधा. बघा 17 ने भाग देऊया, 17 एक 17, 3 शिल्लक, 17 दुने 34, पूर्ण भाग दिलाय म्हणजे तुम्हाला y ची किंमत मिळायला पाहिजे 12 आणि ऑप्शन मध्ये 12 मिळतं का बघा, तर ऑप्शन मध्ये 12 मिळत आहे. यस, ऑप्शन नंबर डी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. सहाय्यक विक्रीकर निरीक्षक 2009 ला आलेला हा प्रश्न आहे. हा लिनियर इक्वेशन टाईपचा क्वेश्चन आहे आणि लिनियर इक्वेशनचे सर्व नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. आपण सर्व काही शिकून चुकलेलो आहोत, फक्त त्याचा वापर करायचा, राईट ना. ऍप मध्ये तुम्हाला बेसिकचे 26 लेक्चर्स मी दिलेले आहेत. त्या बेसिकच्या 26 लेक्चर मध्ये असे भरपूर सारे इक्वेशन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत किंवा टॉपिक मध्ये पण आलेले इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेले आहेत, तुम्हाला करता आले पाहिजे, राईट. चला, क्वेश्चन नंबर 5 झाले आहेत. आपल्याला 10 प्रश्न बघायचे, 10 प्रश्न. क्वेश्चन नंबर 6 आणखी पुन्हा लिनियर टाईपच्या इक्वेशन आहे. क्वेश्चन नंबर 6, विक्री कर निरीक्षक पूर्व परीक्षा या परीक्षेमध्ये आलेला आहे 2011 ला. बघा, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे दोन वर्गांची वजाबाकी. याचं सोल्युशन काय असतं, तर एका ब्रॅकेटमध्ये दोघांची बेरीज, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दोघांची वजाबाकी. हे सुद्धा आपण शिकलेलो आहे घातांकामध्ये, बरं का. तर या एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरला मला असं लिहिता येईल एक्स मायनस वाय एका कंसात आणि एक्स अधिक वाय दुसऱ्या कंसात, आणि शिल्लक असलेला हा एक्स अधिक वाय हा ऍज इट इज लिहिलाय मी भाग. इथे बोलताय एक्स अधिक वायचा वर्ग, एक्स अधिक वायचा वर्ग म्हणजे एक्स अधिक वाय एका कंसात, दुसऱ्या कंसात एक्स अधिक वाय दुसऱ्या कंसात. जिथे हा बघा एक्स अधिक वाय, एक्स अधिक वाय, एक्स अधिक वाय आणि एक्स अधिक वाय कॅन्सल आउट झाले, दोन्ही कॅन्सल आउट झाले. भाग दिले त्यांच्यामध्ये, शिल्लक काय राहिलं, शिल्लक काय राहिलं तुमच्याकडे फक्त एक्स मायनस वाय हा शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर एक्स मायनस वाय ऑप्शन नंबर 1 असायला पाहिजे, राईट. साधा सोपा एक्सपोनेंट मध्ये असे प्रश्न आपण बघितलेले आहेत, तर तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. असे प्रश्न तुम्हाला एमपीएससी ला विचारण्यात येतात. हाय, विक्री कर निरीक्षक पूर्व परीक्षा 2011 ला आलेला क्वेश्चन, राईट. चला, क्वेश्चन नंबर 6 च्या नंतर क्वेश्चन नंबर 7 ला बघा, अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी यावरही आपण भरपूर सारे प्रश्न सॉल्व्ह करून चुकलेलो आहे आणि अशाच पद्धतीचे हे उदाहरण दिसतंय, बरं का. पण यामध्ये बघा, इथे 2 आणि 4 मध्ये भाग जातो, 3 3 मध्ये भाग जातो, 4 आणि 2 मध्ये भाग जातो, 5 मध्ये 1 ने भाग जातो. तुम्हाला ऍब्सोल्यूट व्हॅल्यू इथे तयार करता येईल. आता ऍब्सोल्यूट व्हॅल्यू तयार करताना कसं करायचं, चला या 5 ने या 1 ला भाग देऊ, या 5 ने या 1 ला, 5 ने 1 ला भाग दिला तर भाग जात नाही, 0. एकच सेकंड, कोण आहे, सर्व्हिससाठी आलो होतो, थोडं थांबा, माझ्या लेक्चर या आतमध्ये बसा, सॉरी हा, तो कुणी आलं होतं. चला बघूया, आपल्याला इथे भाग देणे, या 5 ने 1 ला भाग देऊ, 5 ने 1 ला भाग जात नाही तर 5 0 0 समोर वाढवला 0.2 तयार होते. पुन्हा प्लसचं साईन आहे, प्लस घेऊन घेऊया इथे. या 4 ने जर 2 ला भाग दिला तर 4 चा अर्धा मिळतोय तुम्हाला म्हणजे 0.5, राईट. प्लसचं साईन देऊया, 3 ने 3 ला भाग देता येतो सरळ, 3 1 3 प्लस, इथे या 2 ने 4 ला भाग दिला तर 2 दुने 4 प्लस 5 ला 1 ने भाग दिला तर 5. तुम्हाला ऑप्शन मध्ये काही अशाच पद्धतीचे डेसिमल पॉईंट मध्ये ऍब्सोल्यूट नंबर दिलेले आहेत. या सर्वांची बेरीज तुम्हाला ऑप्शन मध्ये शोधायची. बघा, सरळ यांची बेरीज करा, 5 अधिक 2 झाले 7, 7 आणि 1 8, आणि हा 8.5, 8.5 अधिक 2 8.7, 8.7. असं कुठे कुठे मिळतं का बघूया, तर ऑप्शन नंबर 1 ला मिळतंय, राईट. असे या अपूर्णांकाचे बेरीज वजाबाकीचे भरपूर सारे क्वेश्चन्स तुम्हाला येऊन गेलेले आहेत. हा कुठे आला होता बघा, विक्री कर निरीक्षक पूर्व परीक्षा 2011 ला, राईट. 7 नंबरचं झालंय. शेवटचे 3 प्रश्न राहिले, त्याला बघून घेऊया. शेवटचे 3 प्रश्न. चला, क्वेश्चन नंबर 8 ला
आता भरपूर विद्यार्थ्यांना बरं का असे प्रश्न बघून म्हणजे स्पेशली एमपीएससीची तयारी करणारे ज्यांना गणिताचे तर विशेष नॉलेज नसतंच, पण जर अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर ते बघत सुद्धा नाही किंवा अटेम्प्ट सुद्धा करत नाही. इनफॅक्ट असतात मात्र खूप सोपे, पण तुम्हाला स्क्वेअर रूट्स काढता आले पाहिजे. स्क्वेअर रूट काढता आले पाहिजे. तर सर्वात आधी या दोन संख्यांचा वर बघा 0.005625 याचा स्क्वेअर रूट काढूया. 5625 याचा स्क्वेअर रूट काढूया 5625. आता स्क्वेअर रूट काढणे सुद्धा आपण शिकलेलो आहे व्यवस्थित. शेवटच्या दोघांची पेअर केली 25 मिळतोय मीन्स 5. 56 च्या आधी येणारा स्क्वेअर दॅट इज 49 आणि 49 कोणाचा आहे 7चा. पण याला 1 2 3 4 5 6 6 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट लागलाय तर 6च्या अर्धे करूया. 6च्या अर्धे म्हणजे 3 अंकापूर्वी डेसिमल पॉईंट आला पाहिजे. तर हा जो 75 दिसतोय याला जर स्क्वेअर रूटच्या बाहेर काढला तर 0.075 असा बाहेर निघेल तो. कारण 5625 हा कुणाचा स्क्वेअर रूट आहे तर स्क्वेअर आहे 75 चा. आणि याला 6 अंकाच्या पूर्वी आहे तर 6च्या अर्धे 3 अंकांच्या पूर्वी स्क्वेअर रूट मधून बाहेर काढू तर 3 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट आले पाहिजे. डिव्हिजन हा दिसतोय 0.25 25 हा 5चा वर्ग आहे. आणि याला 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट आहे म्हणजे जो काही वर्गमूळ तयार होईल त्याला एका अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट यायला पाहिजे म्हणजे तो होईल 0.5. राईट. याची पण ट्रेनिंग आपण करून चुकलेलो आहे बेसिकच्याच लेक्चरमध्ये बरं का. तुम्हाला हे करता आले पाहिजे. शिवाय आता हे जे इक्वेशन तयार होतं डिव्हिजन मध्ये ते सुद्धा डेसिमल पॉईंटचं. तर डेसिमल पॉईंट आधी सारखे करून घ्या. बघा इथे 3 अंकाच्या पूर्वी डेसिमल आहे याला एकाच अंकाच्या याला 2 शून्य वाढवून घ्या म्हणजे डेसिमल पॉईंट कॅन्सल होईल. हा होईल तुमचा 75 डिव्हिजन हा होता 500. राईट. आता तुम्हाला ऑप्शन मध्ये डेसिमल पॉईंट मध्ये ऑप्शन दिलेले आहेत तर तुम्हाला याला आता एक्सपांड करणे. चला कशा कशाने भाग जातो तर 25 ने भाग दिलाय. 25 त्रिक झालाय 75. 25 ने इथे भाग दिला 25 दुने 50 आणि 0. या 3 मध्ये 20 ने भाग द्यायचा आहे. 3 मध्ये जात नाही तर 20 0 0 1 0 इथे वाढवा. हा झालाय 30. डेसिमल पॉईंट इथे येईल 20 एक 20 20 एक 20 राईट. किती शिल्लक राहिले 10. 10च्या समोर 0 वाढवा 100 झाले 20 पंचे 100 मीन्स डेसिमल पॉईंट मध्ये ऍब्सोल्यूट व्हॅल्यू तुमची तयार होत आहे 0.15 आणि 0.15 तयार होत असेल ऑप्शन मध्ये कुठे मिळत आहे तर ऑप्शन मध्ये मिळतोय ऑप्शन नंबर डी. याला टिक करूया. राईट. बेसिकचं उदाहरण हे तुम्हाला विचारलं होतं विक्रीकर निरीक्षक 2012 ला पूर्व परीक्षामध्ये बरं का. असे भरपूर सारे क्वेश्चन्स तुम्हाला आलेले आहेत. तुम्हाला बेसिकचं नॉलेज तर असायला पाहिजेच. चला क्वेश्चन नंबर 8 नंतर 9 आणि 10 शेवटचे 2 प्रश्न बघूया. चला क्वेश्चन नंबर 9. हा सुद्धा अनालिटिकल टाईप थोडंसं माहिती असायला पाहिजे तुम्हाला तर प्रश्नाचे उत्तर इथून लवकर तयार करता येईल. चला बघूया. बघा 9 या संख्येमध्ये ही पूर्ण संख्या दिलेली नाही बरं का. हा एक्स दिलेला आहे इथे पण एक्स दिलेला आहे आणि 6 4 1 या 5 अंकी संख्येला निशेष भाग जातो. आता त्यासाठी 9ची कसोटी तुम्हाला माहिती पाहिजे. 9ची कसोटी काय बोलताय दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेमध्ये 9 ने भाग जात असेल म्हणजे 9 18 27 36 45 यांच्या अंकांची बेरीज 9 येते. तर या सर्वांची जर बेरीज केली बघा इथे एक्स दिलेला आहे 6 मग पुन्हा एक्स दिलेला आहे 4 आणि 1 तर एकतर तुमची टोटल बेरीज 9 किंवा 18 किंवा 27 किंवा 36 किंवा 45 या स्वरूपात यायला पाहिजे. त्यापैकी बघा हा 6 आहे आणि हा 4 10 10 आणि 1 11 11 तर हेच झाले. राईट. जर समजा 18 बेरीज यायची असती 18 तर इथे ऑप्शन मध्ये दिसत नाही. 18 ऑप्शन मध्येच नाही तर 27 ला पिक करूया 27 ला पिक करूया आपण 27 ला. जर 27 मधून 11 जर मायनस केले तर आता 16 किती राहतात 16. 16 जर असेल तर इथे एक्स आणि एक्स दोन किंमत दिली आहे तर 16च्या अर्धे हा 8 असेल आणि हा 8 असेल आणि शिल्लक असलेल्या संख्या जशाच तशा लिहिल्या तर ही संख्या अशी तयार होईल ही 9च्या कसोटीमध्ये बसतं. यामध्ये 9 ने पूर्णपणे भाग जातो. पण प्रश्न हा विचारलेला नाही की एक्स ची किंमत किती. प्रश्न जर असा असता की एक्स ची किंमत किती तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असतं 8. एक्स ची किंमत किती 8. पण प्रश्न विचारलाय की दिलेली अट पूर्ण करणाऱ्या या संख्येतील अंकांची किमान बेरीज दिलेल्या पर्यायातून निवडा. बघा यांची जर बेरीज कराल तर तुम्हाला मिळते यांची बेरीज 27 राईट ना. 8 आणि 6 14 14 8 22 22 आणि 4 26 आणि 1 27 तर दिलेल्या पर्यायातून 27 ही बेरीज किमान बोलताय. किमान म्हणजे कमीत कमी 27 ही बेरीज तर यायलाच पाहिजे. राईट.
चला क्वेश्चन नंबर 9 होता. क्वेश्चन नंबर लास्ट बघूया या सेशनसाठी. क्वेश्चन नंबर लास्ट, क्वेश्चन नंबर 10. अगदी सोपा प्रश्न आहे, बट विद्यार्थी याच्यामध्ये पण गडबडतात की 5 अंकी लहानात लहान संख्या, 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती असेल? कोणती असेल? तर 5 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 10,000. किती? 10,000. ही 5 अंकी लहानात लहान संख्या, याच्यापेक्षा एकने जर कमी केलं तर तो 9,999 होतो, म्हणजे 4 अंकी होतो, बरं का? तर 5 अंकी लहानात लहान संख्या ही आहे. 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भाग दिल्यास, 3 अंकी लहानात लहान संख्येने भाग द्यायचे. 3 अंकी लहानात लहान संख्या आहे 100. लहानात लहान याच्यापेक्षा एकने कमी केलं तर 99 होईल, ती 2 अंकाची होईल, बरं का? भाग दिल्यास उत्तर काय? सहाय्यक विक्रीकर निरीक्षक 2009 ला आलेला हा प्रश्न आहे. 2020 कटलाय, म्हणजे तुमचं उत्तर असायला पाहिजे 100. 100 मिळतं का? यस, ऑप्शन नंबर सी मध्ये मिळतं. अशाच पद्धतीचे साधारणशे क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षांमध्ये विचारण्यात येतात, बरं का? समोर येणारी जी कंबाईन आहे तुमची 3-4 महिन्यानंतर, त्यामध्ये सुद्धा 20 गुण तुम्हाला मिळवायचे आहेत. 20 गुण तर यावेळेस असणारच. तर ते 20 गुण सहज मिळतात, सहज. थोडीशी तुमची प्रिपरेशन असायला पाहिजे. तुम्ही इतर विद्यार्थ्यांसारखं करू नका की गणित आणि बुद्धिमत्ताला टोटली ड्रॉप करून दिला आणि बाकीचे जर तुम्ही फक्त अटेम्प्ट करत असाल तर रिझल्ट मिळेलच याची शक्यता नाही, बरं का? गणित आणि बुद्धिमत्ताचे 20 पैकी 15 तरी गुण घेऊन या. तुमच्या जे 1-2 मार्काने रिझल्ट लटकतं ना, ते सहज क्रॅक होऊन जाईल, क्रॅक होऊन जाईल. तर हे 10 प्रश्न आपण सेकंड सेशन बघितलं, बघा PYQचा दुसरा सेट बघितला आपण. तर हे 10 प्रश्न पुन्हा डिस्कस केलेले आहेत. तुम्हाला आता कळलं असेलच किती सोपे प्रश्न असतात. पण हे आपण इथेच थांबणार नाहीये, राईट? रोज तुम्हाला एक लेक्चर तर याचं मिळेलच, 10 PYQचे क्वेश्चन्स तुम्हाला मिळतीलच. शिवाय पुन्हा तुम्हाला एखाद्या परीक्षेसंबंधित जर विश्लेषण पाहिजे असेल तर तसंही तुम्हाला मला सांगता येईल, राईट? तर मित्रांनो, ही तयारी आपली कशाची आहे? टार्गेट आहे आपला कंबाईन 2024चा. मिस व्हायला नको. 20 पैकी 15 तरी गुण तुम्हाला घेऊन यायचेच आहेत, राईट? तर हे सेशन मी इथे स्टॉप करतोय. पुन्हा नेक्स्ट सेशन म्हणजे उद्या मिळेल, बरं का? तुम्हाला पुन्हा PYQचे 10 क्वेश्चन्स मी पुन्हा घेऊन येईल उद्याच्या सेशनमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये, राईट? तुम्हाला जर खरंच कामाचा व्हिडिओ वाटत असेल किंवा आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, जी कंबाईनची तयारी समोर करणार आहेत किंवा इतर परीक्षांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, स्पेशली सरळ सेवामध्ये, राईट? आणि तुम्हाला लाईक किंवा कमेंट्स किंवा शेअरही करता येईल, किंवा याशिवाय तुम्हाला काही तक्रार असल्यास, कुठला प्रश्न विचारायचा असेल, नंबर सोडून जातोय मी इथे 95522028 तुम्हाला जर इतर परीक्षेसंबंधित कुठलाही जर तक्रार असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्हाला या नंबरवर मला व्हॉट्सअप करता येईल, बरं का? कॉल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण सहजासहजी कॉल रिसीव्ह होत नाही, कारण मी बिझी असतो लेक्चरमध्ये. व्हॉट्सअपवर तुम्ही तुमचे डाऊट सोडा, तुमचे प्रश्न सोडा, मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईन, राईट? तर तात्पुरता इथेच तुमची मग मी आता रजा घेतोय. पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला पार्ट 3 घेऊन, बरं का? MPSC टार्गेट काय? MPSC कंबाईन 2024 PYQs पार्ट 3 नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला मिळेल, राईट? टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.